गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? तर आज नवरात्रीचा 6वा दिवस आणि सकाळी सकाळी पावसाने खूप जास्त धुमाकूळ घातला होता. पण मला मात्र एकच विचारत होतं की आज गरबा खेळायला भेटणार की नाही. पण आम्हाला मात्र गरबा खेळायला भेटला नाही का ते पोलीस सांगतेस. तर लाईट नसल्यामुळे सकाळी गॅसवरच पाणी गरम केलं. चला म्हटलं पाणी गरम केलेलंच आहे तर याच्याकडून 3 फायदे करून घेऊयात. एक म्हणजे थोडंसं सर्दी वाटत होती वातावरणामुळे, तर थोडंसं स्टीम वगैरे पण घेतला आणि चेहऱ्याला पण स्टीम मिळाली आणि अंघोळ पण झाली होती. मग आरती वगैरे करून घेतली आणि नंतर हे दुपारी पोरी आल्या होत्या, त्यांना हेअरस्टाईल वगैरे करून देत होती कारण त्यांना मी केलेली हेअरस्टाईल खूप जास्त आवडली होती. आणि पिल्लू पण मस्त निवांत खेळत होती, झोप झाली होती तिची म्हणून. आणि सकाळपासून फराळ वगैरे केलं नाही म्हणून संध्याकाळी लवकरच फराळ वगैरे बनवलं होतं. साबुदाण्याचे धपाटे आणि बटाट्याची भाजी बनवली होती. आणि ही पिल्लू बघा, आम्ही मंडळाकडे गेलो तिथे गाणे वगैरे चालू होते तर ही कानात बोट टाकून बसलेली, हिला आवाज येत होता म्हणून. नंतर मग भजनकारी मंडळी आलेली होती आणि भजनकारी मंडळी आलेली होती म्हणून आम्हाला गरबा वगैरे खेळू दिला नाही आणि मग आम्ही पण भजन वगैरेच एन्जॉय केलं. आणि मधातच लाईट वगैरे पण गेली होती पण भजन काय थांबलं नाही, त्यांचं ते सुरूच होतं. आणि हे आमच्या मंडळाच्या माता राणी किती सुंदर आहे ना, कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि भजन वगैरे संपल्याच्या नंतर त्यांचा सन्मान समारोह केला, शेला टोपी देऊन त्यांचा सन्मान केला आणि फराळाचं वगैरे पण आणलं होतं, ते पण सगळ्यांनी खाल्लं. तर आजचा दिवस असा गेला. आजच्यासाठी एवढंच. चला बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.